नुकत्याच 10वीच्या परीक्षा संपल्या होत्या. उन्हाळ्याच्या सुटीत मित्रमैत्रिणी गावी जायच्या तयारीत होती. तोही जायचा दरवर्षी, अगदी न चुकता. पण यावर्षी कुणास ठाऊक मन तयार होत नव्हतं त्याचं. गावाकडच्या नदीत मारलेल्या डुबक्या, झाडावर चढून चोरून खाल्लेले आंबे, शेतातल्या जमिनीत पिकवत घातलेले फणस, घरातली गाय, सगळं खूप आठवत होतं. पण मन इथून निघायला तयार नव्हतं. अजूनही तो मेघनाच्या आठवणीत होता. गेले 4 महिने खूप अवघड गेलेले. इतके दिवस तर मेघनाचा चेहरा डोळ्यांसमोरून घालवण्यासाठी अभ्यासात झोकून दिलं होतं त्याने. त्या परिस्थितीत खरं तर अर्जुनाची एकाग्रताच हवी होती आणि नीरवने अभ्यासावरून आपलं चित्त जराही ढळू दिलं नव्हतं. पण आता सुट्टी लागली आणि एकटं मन पुन्हा खायला उठलं. 4 महिन्यांपूर्वी जे काही घडलं होतं त्यातली आपली बाजू त्यानं कोणापुढेही मांडली नव्हती आणि बहुतेक तेच त्याला आतल्या आत खात होतं. घरात जशी दर्दी गाणी चालू झाली, अगदी मनातल्या जखमांच्या वेदना असह्य होऊन नीरव बाहेर चालू लागला. कुठं जायचंय, काय, कशासाठी, कसलाच पत्ता नाही. पाऊले नेतील तिथं जाऊ लागला तो आणि चालता चालता त्याच्या शाळेचं पटांगण आलं. जवळच्याच एका पायरीवर फतकल मांडून नीरव बसला. अगदी काही क्षणातच तो मेघनाच्या आठवणीत गुंग झाला, सभोवतालचं सगळं विसरून. दूर क्षितिजावर मावळत्या सूर्याची लाली पसरली होती. पटांगणात छोट्या मोठ्या ग्रुपने मुलं खेळत होती. शाळेचं पटांगण नेहमी खुलं असल्याने कुणीही तिथं येऊ शकत होतं. एका कोपऱ्यात 3-4 मुली गप्पा मारत होत्या. सर्वजण आपापल्या दुनियेत खुश दिसत होते. मग आपणच दुःखी का? छा, यापेक्षा आपल्याला कळालंच नसतं तर बरं झालं नसतं का? नको तो त्रास उगाचचा. जग मेला पर मैं अकेला, अशी अवस्था झाली आहे माझी. ती विसरली असेल का मला? की सुबोधसोबत खुश असेल ती? उश, झालं ते जाऊ दे, विसरेन मी तिला. अवघड असं काहीच नाही त्यात. नीरवच्या मनात सुमारे तासभर तरी अशीच कालवाकालव चालू होती. स्वाभाविक प्रतिक्रियेप्रमाणे त्याचे हात उठले, नकळत आलेले अश्रू पुसण्यासाठी, आणि डाव्या बाजूला नजर गेली. दोघांची नजरानजर व्हायला एकच वेळ साधून आली होती. ती थोड्याच अंतरावर बसली होती. शुभ्र रंगाचा ड्रेस, मानेपर्यंतचे केस, त्यांना साजेसा गोलसर चेहरा, हातात फिकट गुलाबी रंगाचा रुमाल अन डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा यमुना. त्याच्या शाळेत तर नव्हती ती, पण एवढं नक्की की आसपासच कुठेतरी राहत असावी. 2 दर्दी, एकमेकांकडे पाहूनही न पाहिल्यासारखं करणारे. 2 वेळा नजरेची देवाणघेवाण झाल्यावर नीरवनंच किंचितशी स्माईल दिली. तिनंही हलकसं हसून प्रतिक्रिया दिली. आपण दोघेही एकाच नावेतले प्रवासी आहोत हे कळायला वेळ नाही लागला त्यांना. थोड्याच वेळात ते दोघं एकमेकांशेजारी होते. खरं तर एखाद्याशी ओळख नसताना एकमेकांशी बोलणं कुणीही टाळतंच, पण त्या दोघांनी एकमेकांना रडताना पाहिले होते आणि हीच एक नाळ होती जी त्यांना एकमेकांशी बोलायला भाग पाडत होती. तिनं सांगायला सुरुवात केली. सोनल नाव होतं तिचं.
नकळत झालेलं प्रेम, तात्पुरतं आकर्षण, प्रेमभंग आणि त्यातनं आलेलं नैराश्य, सर्व काही ती हमसून हमसून सांगत होती. नीरवने तिला शांत व्हायला सांगितले. मेघना जाण्याच्या दुःखाने नीरवमध्येही कमालीचा बदल झाला होता. अचानक वयात आलेल्या मुलाप्रमाणे त्याच्यातला समंजसपणा वाढलेला. त्यानं परिस्थिती नीट हाताळत तिला शांत केलं. या अनुभवातून काही शिकायचं आहे की असंच रडायचं आहे? नीरवने विचारले. त्याच्या बोलण्यातला रोख उमगून तिचं रडणं थांबलं. तू का रडत होतास? सोनलनं त्यालाही बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मी कुठे रडत होतो? नीरव म्हणाला. मी पाहिले तुझे डोळे, आता नाकारू नकोस. रडला तर रडला, त्यात काय? सोनललाही उत्सुकता लागली होती त्याची कहाणी ऐकण्याची. हे बघ, जिच्यासाठी मी रडत होतो तिचे विचार मी मगाशीच मागे सोडले आहेत. आणि यापुढे असल्या झंझटमध्ये मी पडणारच नाही. त्यामुळे सांगून काय उपयोग नाही. नीरवनं एका दमात सगळं सांगितलं. बरं बाबा, जाऊ दे. थँक्स, तुझ्याशी बोलून छान वाटले. फ्रेंड्स? सोनलने मैत्रीचा हात पुढे केला. फ्रेंड्स. नीरवनेही त्यांच्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले. घरी जाताना रोज तिथंच 7 वाजता भेटायचं ठरवून दोघे निघाले. त्यावेळी कॉलेजच्या मुलांकडेही क्वचितच मोबाईल असायचे. मग यांची तर नुकतीच कुठे शाळा संपलेली. पण मैत्रीत रोज थोडासा वेळ तरी द्यायचा हे नक्की करून ते दोघं घराकडे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवसापासून ते रोज तिथेच भेटू लागले. आकर्षण असं काही नव्हतं, फक्त एकटेपणा दूर करण्यासाठीची ओढ होती ती. आणि नीरवने तर अगोदरच स्पष्ट केलं होतं की त्याला असल्या झंझटमध्ये पुन्हा पडायचे नाही. त्यांचं रोजचं एकमेकांना भेटणं आता वाढलं होतं. अजून तरी या नात्याला त्यांनी मैत्रीचंच नाव दिलं होतं. पण खरंच ही मैत्री होती की नकळत फुलत चाललेलं त्यांच्यातलं प्रेम, याचा अंदाज दोघांनाही अजून तरी आला नव्हता. सोनलनेही याच्याबरोबरच 10वीची परीक्षा दिली होती. फक्त त्या दोघांच्या शाळा वेगवेगळ्या होत्या. सुटीतले 2 महिने खूप छान चालले होते. त्यांचं भेटणं, बोलणं यातूनच ते समोरच्याला समजून घेत होते. नात्यातल्या पाकळ्या हळूवारपणे खुलू लागल्या होत्या. खरंच ही मैत्री आहे की त्या पल्ल्याड आपले नाते सरकले? नीरव आणि सोनल दोघांनाही हा प्रश्न पडू लागला होता. आणि एक दिवस सोनल आलीच नाही. तासभर वाट पाहिली नीरवने. बैचेन झालेला तो सारखा चहू बाजूला पाहत होता. कुठूनही येईल ती अचानक. पण नाहीच आली ती. का? काय झाले असेल? ती ठीक तर असेल ना? प्रश्नांची सरबत्ती नीरवच्या डोक्यात सुरू झाली. तिचं घर तर माहीत होतं त्याला, पण कधी घरी गेला नव्हता तिच्या. तरी ठरवलंच, आत्ता जाऊन पाहायला हवं नेमकं आज ती का नाही आली. नीरव साधारणपणे 15व्या मिनिटाला तिच्या घराजवळ पोहोचला. सोनलच्या चाळीत तिच्या घरापाशी पोहोचताच बाहेर 4-5 चांगल्या कपड्यातली माणसं गप्पा मारताना त्याने पाहिली. घरात बायकांची लगबग दिसत होती. तिथंच घुटमळत नीरव त्या माणसांचं बोलणं कान टवकारून ऐकायला लागला. मुलगी खरंच छान आहे हा. बघू आता मामाला सून म्हणून आवडते का? एक जण म्हणाला आणि बाकीचे त्याच्या म्हणण्याला दुजोरा देऊ लागले.
आता हे ऐकून नीरवच्या पायाखालची जमीन सरकायचीच बाकी होती. तडक तिथून निघायला तो मागे वळाला. तसे सोनल वरच्या खोलीच्या पायऱ्या उतरत खाली येताना दिसली. मोरपिसी साडीत तिचं रूप अधिकच खुलून दिसत होतं. मानेवर रुळलेल्या तिच्या छोट्या केसांनी तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत होती. सोनलचीही नजर नीरववर पडली आणि त्याला पाहताच एक क्षण ती गांगरली आणि ती खाली उतरून काही बोलायला जाणार तेवढ्यात तिला दिसलं की नीरवने रागातच तिच्या चाळीतून पाय बाहेर टाकला होता. मन खट्टू झालेलं त्याचं, पण काही विचार डोक्यात आणायचाच नाही असा चंग बांधून घरी येऊन टीव्ही पाहत बसला. इकडे सोनलही कावरी बावरी झाली होती. त्याला आपल्या घराजवळ आलेला पाहून काहीतरी सांगायचं होतं तिला, पण तो आला तसाच निघून गेला, काहीही न बोलता. कदाचित हीच तर त्यांची शेवटची भेट नसेल ना. क्रमशः